एक महत्त्वाची बातमी आहे, कर्जमाफी देऊ शकत नसाल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा। अजित पवारांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला पाहिजे असं संजय राऊतांनी म्हटलंय। महाराष्ट्राच्या जनतेचा वचनभंग केल्यानं राजीनामा दिला पाहिजे असंही संजय राऊतांचं म्हणणं आहे। जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी जाहीर केलेली आहे। मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे, आणि त्याच्यामुळं परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ। आता तशा प्रकारची परिस्थिती नाही, त्याच्यामुळं या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा। लाडक्या बहिणीने 2100 रुपये देण्यापासून ते कर्जमाफीपर्यंत करणारच चवर जोर देऊन सांगत होते। आता अजित पवारांनी हात वर केलेले आहे। खरं म्हणजे अजित पवारांनी राजीनामा द्यायला पाहिजे। जर ते कर्जमाफी करू शकत नसतील आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नसतील तर महाराष्ट्राच्या जनतेचा वचनभंग केल्याबद्दल त्यांचा राजीनामा जनतेने मागण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे। अर्थसंकल्पावर आलेला भार ज्या प्रमाणात वाढलेला आहे त्या अनुषंगाने कदाचित अजितदादांनी शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही अशी घोषणा केलेली आहे। लाडकी बहीण योजना आम्ही जेव्हा जाहीर केली त्या टायमाचा त्याचा असलेला आर्थिक भार जवळपास 46,000 कोटीचा हा सरकारवर आलेला आहे। अनेक विकासाची जरी कामं असली तर त्याला थोडासा गती त्याची मंदावलेली आपल्याला दिसते। म्हणून पुढच्या काळामध्ये आणखीन याच्यामध्ये महसूल कसा वाढेल, महसूल जर वाढला तर निश्चित या बाकीच्या कामाला गती पण देता येईल आणि लाडकी बहीण योजना जी कायम चालू ठेवायची आहे त्यासाठी मदतही करता येईल। कर्जमाफीचं असेल, हमीभावाचं असेल, त्या सगळ्या संदर्भात एक मोठं आंदोलन, त्याची सुरुवात आम्ही 11 तारखेला महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या दिवशी पूज्य बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेच्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांच्या घरासमोर रात्री 11 तारखेला रात्री 12 वाजता गळ्यात निळा दुपट्टा आणि हातात भगवा झेंडा असं घेऊन मशाल पेटवण्याचं आंदोलन करणार आहोत। सरकारला निर्देश देणार आहोत का या सगळ्या याच्यात तुम्ही जे आश्वासन दिले होते, एकतर आम्ही या सगळ्या आंदोलनाची दखल घ्या, नाही तर याच मशालीनं आम्हाला पेटून द्या।